एचएनडी बोर्डिंग आंदोलन यशस्वी. आचार्य परमपूज्य गुप्तीनंदजी महाराज या आंदोलनाच्या यशाचे शिल्पकार. आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघाचा सक्रिय सहभाग. पुणे येथील मॉडेल कॉलनी या अतिशय प्राईम लोकेशन मध्ये असणाऱ्या एचडी बोर्डिंगची विक्री शेठ हिराचंद नेमीचंद ट्रस्टच्या विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शनला केली आहे. हा विक्रीचा संपूर्ण व्यवहार अतिशय संशयास्पद, बेकायदेशीर आणि ट्रस्टच्या उद्देशाविरुद्ध होता. विश्वस्तांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होता. त्यांनी पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकून समाजाचा विश्वासघात केला. सुरुवातीला काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. त्यावेळी दिगंबर जैन आचार्य परमपूज्य गुप्तीनंदजी महाराज यांनी पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या सामूहिक क्षमापणा कार्यक्रमामध्ये या आंदोलनाविषयी माहिती देऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केले व स्वतः त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये जाऊन आंदोलनाची सूत्रे हातात घेतली आणि गुरु महाराजांनी संकल्प केला की कुठल्याही परिस्थितीत हा खरेदीचा व्यवहार होऊ द्यायचा नाही आणि अगर झाला तर तो रद्द करायचा. गुरुदेव आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ॲडव्होकेट योगेश पांडे, माजी विद्यार्थी आनंद कांकरिया, युवक काँग्रेसचे युवा नेते अक्षय जैन, डॉक्टर कल्याण गंगवाल, दक्षिण जैन महासभेचे मिलिंद फडे, राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत खाबिया, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार पगारिया, पुणे जिल्हा सकल स्थानकवासी जैन संघाचे कार्याध्यक्ष विलास राठोड यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे प्रचंड मोठा मोर्चा निघाला. सुमारे 20,000 भाविक यामध्ये सामील झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चामध्ये संपूर्ण पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातून अनेक जैन बांधव आणि भगिनी सामील झाले होते. 20,000पेक्षा जास्त आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झाले. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. संबंधितांना योग्य ते आदेश दिले आणि शेवटी धर्मादाय आयुक्तांनी आपला पूर्वीचा खरेदी व्यवहाराच्या संमतीचा निर्णय बदलून समाजाच्या बाजूने सकारात्मक निर्णय दिला आणि खरेदी खत रद्द करण्याचा आदेश दिला. गोखले कन्स्ट्रक्शन आणि विश्वस्त यांनी तयारी दाखवली आणि आता खरेदी खताचा रद्द करार होण्याच्या मार्गावर आहे. यानंतर विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाने आंदोलन चालूच राहील. या आंदोलनामध्ये इतर जैन तसेच अनेक जैनेतर संस्था, अनेक राजकीय पक्ष सामील झाले. केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचीही समाजाच्या बाजूने सकारात्मक भूमिका कामाला आली. या आंदोलनात पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयश पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, सुदीन खोत, विलास पगारिया, वीरेंद्र जैन, उमेश पाटील आणि विजय भिलवडे, संदीप फुलपगर, धनंजय चिंचवडे, सुरगुडा पाटील, विनोद डोरले, संदेश गदिया, कवी कासलीवाल, रवी कासलीवाल, पंकज कांकरिया, श्रेनिक मंडलेचा, प्रफुल्ल कोलन, महेश संचेती, पंकज पटणी, विजय चोरडिया आदींनी तसेच महासंघाच्या इतर अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी यावेळी वेळोवेळी आपले विचार परखडपणे मांडले आहे. जाज्वल्य न्यूज संपादक किशोरभाई भंडारी, चिंचवड, पुणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.